नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी आजपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून राशीन बाजार, जामखेड बाजार, मोडलिंग बाजार, बारामतीचा बाजार सगळे बाजार तुम्हाला आतापर्यंत दाखवलेले आहेत. पण मित्रांनो, ज्यावेळेस आपला शेतकरी ज्यावेळेस बाजारात जातो त्यावेळेस व्यापाऱ्यांच्या आणि दलालांच्या ज्या काही भाषा असतात त्या भाषा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ एवढा खास होणार आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की या व्हिडिओमध्ये जी मी माहिती सांगणार आहे ती माहिती तुम्हाला कुठल्याही विद्यापीठात, कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा कुठल्याही डिग्रीमध्ये शिकायला भेटणार नाही. का तर एक 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 100 पासून ते 1 लाख रुपयापर्यंत ज्या काही संख्या आहेत, जे काही आकडे आहेत, जे काही पैशाच्या अमाऊंट आहेत, त्या दलालांच्या आणि व्यापाऱ्यांच्या भाषा, बोली भाषेमध्ये कशा आहेत ते आज आपण तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, बरेचसे असे व्यवहार चाललेले असतात, जे काही शेतकरी असतील किंवा जे काही नवीन पशुपालक बाजारात गेलेले असतात, की त्यांना व्यवहारात नेमकं काय चाललेलं आहे हे शेवटपर्यंत समजत नाही. आणि ते आपण स्टेप बाय स्टेप 100 रुपयापासून ते 1 लाख रुपयापर्यंत सगळी माहिती आज तुमच्यापर्यंत क्लिअर करत आहोत. तर मित्रांनो, दलालांच्या आणि व्यापाऱ्यांच्या भाषेमध्ये 100 रुपयाला शिकारा असं म्हटलं जातं, 200 रुपयाला फडका, 500 रुपयाला कपडा, 1000 रुपयाला ठोकन, 2000 रुपयाला डुकरा, 3000 रुपयाला धला. मित्रांनो, ह्या ज्या भाषा आहेत, तर ह्या मोठ्या व्यवहारामध्ये पण आणि लहान व्यवहारामध्ये पण, म्हणजे शेळीच्या व्यवहारामध्ये पण, गायीच्या व्यवहारामध्ये पण आणि कोंबडीच्या, बकरीच्या याच्या पण व्यवहारामध्ये वापरले जातात. फक्त व्यवहार कुठल्या प्राण्याचा चाललाय त्यानुसार अमाऊंट खालीवर होत असते. तर 4000 रुपयाला नाकी आणि 40,000 रुपयाला सुद्धा नाकी. तर हे 40,000 रुपयाची नाकी ही गायीच्या व्यवहारामध्ये वापरली जाते आणि 4,000ची जी नाकी हा शब्द आहे तो शेळीच्या, बोकडाच्या, करडांच्या व्यवहारामध्ये वापरला जातो. 5,000 रुपयाला कप, 6,000 रुपयाला सबई, 7,000 रुपयाला उन्हा बट, 9,000 रुपयाला उनी, 10,000 रुपयाला गड्डी, 11,000 रुपयाला एकन, तर 12,000 रुपयाला जोडी आणि 13,000 रुपयाला गाफा असर. मित्रांनो, हे शब्द जे आहेत ना ते व्यापारी असन किंवा दलाल आपल्या समोर जरी बोलून गेले, गाफा असरला दे, किंवा माझं ह्याच्यामध्ये शिकारा राहू दे, किंवा माझं ह्याच्यामध्ये कपडा राहू दे, तर आपल्याला काहीच समजत नसतं. तर ही असे ह्यांची भाषा चाललेली असते. तर आपण कुठं आलतो, 14,000 रुपयाला गाफा, 15,000 रुपयाला गिरी पंजी, 20,000 रुपयाला सुती, 25,000 रुपयाला कप सुती, 30,000 रुपयाला मेटा, 35,000 रुपयाला कपा उनी आणि 40,000 रुपयाला नाकी. आता इथे 4,000 रुपयाला पण नाकीच आहे आणि 40,000 रुपयाला पण नाकीच आहे. जर शेळीचा व्यवहार चाललेला असेल तर व्यापारी जर म्हणला की नाकीपर्यंत जाईल, तर याचा अर्थ असा नाही की 40,000 रुपयापर्यंत जाईल, की शेळीच्या व्यवहारात नाकीचा अर्थ होतो 4,000 आणि गायीच्या व्यवहारात, मोठ्या व्यवहारात नाकीचा अर्थ होतो 40,000. आणि 45,000 रुपयाला म्हणतात साडे नाकी, 50,000 रुपयाला म्हणतात ऐवज आणि 55,000 रुपयाला साडेऐवज, 60,000 रुपयाला सबई. आता इथं 6,000 रुपयाला पण सबई आणि 60,000 रुपयाला पण सबई आहे. तर शेळीच्या आणि गायच्या मोठ्या छोट्या व्यवहारामध्ये हे शब्द वापरले जातात. 65,000 रुपयाला साडेसबई, 70,000 रुपयाला उन्हाबट, 75,000 रुपयाला साडे उन्हाबट, 80,000 रुपयाला बट, 85,000 रुपयाला साडेबट आणि 90,000 रुपयाला उनी, 95,000 रुपयाला साडे उनी आणि 1 लाख रुपयाला पेटी किंवा बंडल. ह्या अशा भाषा वापरल्या जातात. त्यानंतर दुसरा एक भाषांचा प्रकार असतो की बोट धरून. तर ते जे बोटांचा जे व्यवहार आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये कळवा आणि आपण जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत माहिती येत राहील. मित्रांनो, गाई पाळणं, डेअरी फार्म बनवणं हे फक्त दूध काढणं आणि दूध विकणं इथपर्यंतच मर्यादित नाही. तर आपला एखादा जर नवीन पशुपालक जर बाजारात गेला असेल तर कोणाची फसवणूक होता कामा नये. आणि ह्या जे बोली भाषेतले जे आकड्यांचे जे शब्द आहेत ते आपल्याला पण थोडेफार माहिती असावं, जेणेकरून पुढच्या माणसाला पण कळन की ह्यांना पण थोडेफार या गोष्टीमधलं नॉलेज आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.